आता एक मोठी बातमी येते। अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय। मोळी पूजन कार्यक्रमाला अजित पवार आता जाणार नाहीयेत। मराठा क्रांती मोर्चाने या मोळी पूजनाला विरोध केला होता, अजितदारांच्या येण्याला विरोध केला होता आणि त्यानंतर अजितदार येणार होते, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता आणि आता ही बातमी येते। अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय। मोळी पूजन कार्यक्रमाला अजित पवार जाणार नाहीयेत। मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार विरोध होत होता अजितदारांच्या मोळी पूजनाला, पण तरीही अजितदार जाण्यावर ठाम होते आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी विरोध केला। त्यानंतर अजितदारांनी या मोळी पूजनाला जाण्याचं टाळलं। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्या सोबत आहे। जयदीप, प्रचंड गर्दी दिसते मराठा आंदोलकांची, ही आता कशासाठी आहे? सौरभ, मराठा आंदोलक माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती जमायला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे, परंतु 1 वाजता हा कार्यक्रम होणार होता। जोपर्यंत 1 वाजत नाही, 1:30 वाजत नाही, तोपर्यंत हे आंदोलक इथंच बसून राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कारण अजित पवार या ठिकाणी गनिमी काव्याने येऊ शकतात आणि मोळी टाकू शकतात अशी जी धारणा आहे या आंदोलकांची आहे। त्याच्यामुळं 1:30 वाजेपर्यंत हे आंदोलक याच ठिकाणी बसणार आहेत। जरी अजित पवारांनी रोष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांना या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी विनंती केली होती, अजितदादा आमचं एकदा ऐका। त्यानुसार अजित पवार येणार नसल्याची माहिती या ठिकाणी मिळते। बारामतीतला शेतकरी पुतळा आहे कारखान्या शेजारचा, त्या ठिकाणी आंदोलक जमलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहे। जो मराठा आंदोलकांची भूमिका आहे की कुणी मीडियाशी संवाद साधणार नाही। त्याचं कारण असं आहे की जर आता समजा अजित पवार येणार नाहीत अशा आशयाने जर प्रतिक्रिया दिली आणि अजित पवार आले तर मात्र कुठे काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो। ज्यावेळेस हा संपूर्ण अजित पवार 1:30 वाजल्यानंतर हे जे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत, समन्वयक आहेत, ते बाईट देतील। आपण बघू शकतो बारामती शहरासह तालुक्यातून हळूहळू या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। कारखान्याच्या वतीनं देखील मराठा आंदोलकांना आवाहन करण्यात आलं होतं की अजित पवारांशी चर्चा करून अजित पवारांचा मराठा आरक्षण देण्यात सिंहाचा वाटा असेल, परंतु या ठिकाणी मराठा आंदोलकांनी जी मनोज जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केली होती तीच भूमिका या ठिकाणी इथल्या आंदोलकांनी केली होती। त्यानुसार अजित पवारांशी चर्चा करणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक रंजन काका तावरे आहेत, आपण त्यांची चर्चा करत। काका, या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं काय सांगण्यात आलेलं, अजित पवारांचा दौरा रद्द होते? कारखाना प्रशासन निश्चितपणे हा मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार अशाच पद्धतीत कालपर्यंत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या तरुणांची आणि मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्याच्या भावना विचारात घेऊन आम्ही कालच विनंती केली की अजितराव पवारांनी, ते राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी या निर्णय प्रक्रियेतले प्रमुख आहेत। मराठा समाजाच्या तरुणांच्या अनेक वर्षाच्या ह्या मागण्या आहेत आणि खऱ्या अर्थानं सगळी राजकीय मोठी कुटुंब सोडली तर बाकी सर्वसामान्य माणसाला, मराठा समाजाच्या मुलांना, नातवांना त्याची गरज आहे आणि म्हणून हे मराठा समाजाचं आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि मनोजजींनी सांगितलेल्या पाटलांनी त्याप्रमाणे, जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 27 तारखेनंतर कुठल्याही राजकीय मंत्र्यांना या ठिकाणी येऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय झालेला असताना आपण यामध्ये येऊ नये अशा प्रकारचा आम्ही निरोप पाठवलेला आहे। तथापि अद्यापपर्यंत त्यांचा निर्णय काही निश्चित कळालेला नाही। कदाचित गनिमी काव्याने येऊन सुद्धा ते करू शकतात आणि म्हणून आमचे हे सगळे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमू लागलेले आहेत, घोषणाबाजी करतात, परंतु मराठा आंदोलक कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देणार नाहीत। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात आल्या नाही। जे संचालक होते रंजन तावरे यांनी सांगितलं, आम्ही त्यांना कळवलं होतं
हे आंदोलक जरी अजित पवारांचा दौरा रद्द झाला असला तरी 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी बसणार आहेत आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करणार आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स हातात घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा भाषाचे फलक आहेत. मोठ्या संख्येनं बारामती शहरासह तालुक्यातील जे मराठा क्रांती मोर्चाचे मराठा बांधव आहेत ते येत आहेत आणि या ठिकाणी शेतकरी पुतळ्यासमोर बसलेले आहेत. आपण बघू शकतो या बाजूला देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जवळपास 500 पोलीस या ठिकाणी कारखाना परिसरात बंदोबस्ताला आहेत. खरं तर पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अजित पवार येणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे, परंतु गनिमी काव्याने अजित पवार या ठिकाणी येऊ शकतात आणि मोडी पूजन करू शकतात. त्यामुळं या ठिकाणी जो मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मराठा बांधव असणार आहेत ते या ठिकाणी बसून असणार आहेत. सौरभ. ठीक आहे जयदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.